मालक हे घ्या. दादांकडे दे, ते नोंद करून ठेवते. दादा हे पैसे मोजते, उद्या बँकेत भरूचे आहे सर. शांभाऊ, हा चेक पण उद्या बँकेमध्ये भरून टाका. दादा एकच चेक आहे ना, तर खरंच याची गरज आहे का? महत्वाचा हा शांभाऊ, एक जरी असलो ना तरी पण महत्वाचा. उद्या नक्की भरा बँकेत. ठीक आहे. शांभाऊ, काय झालं? काय गडबड आहे का? दादा काय नाही आता, ते पैशाची थोडीशी. काय नाही, तुम्ही काम करा आता. असा कसा झाला? धागो कसं तुटलं? असं तर कधी घडलं नाही. अनर्थ कसं झालं कळत नाही. देवा, सर्वेश्वरा, यांच्यावर काही संकट येणार असं तर दूर कर रे. काळजी घे यांची. काय झालं शांभाऊ? अहो दादा, पुढक्यात एक बंडल कमी आ, म्हणजे 50,000 कमी असत. काय? 50,000 कमी आहेत? असं कसं होईल? मी स्वतः मोजून ठेवले, तेव्हा 50,000ची गड्डी होती त्याच्यामध्ये. मग आता काय गेले पैसे? माहित नाही दादा, मी 3-4 वेळा मोजलंय, पण 50,000 कमी असत. मी काय म्हणते दादा, आपण कामगारांना विचारूया का एकदा? हो विचारू ना, सगळ्यांना विचारू, काही हरकत नाही. काय रे नंदू, तुका माहित आहे काय 50,000 कमी आहेत? आम्ही नसताना हे कपाटात कोणी हात लावलो होतो काय? अरे शेठ, माका काय विचारतास?
त्या पैशांबद्दल तुम्ही आता विचारला तेव्हा माका कळला. माका काय माहित किती होते, खय ठेवले होते ते, कारण ह्यात तुमका आणि दादा कोतांकाच माहित होता. त्यांका सोडून माका कित्याक विचारतास? तुमका माझ्या ढकलूचा काय, त्यापेक्षा दादा कोतांकाच विचारा काय ता. ह्या बारा तुमचा आधी चुका तुम्ही करायचा आणि मग त्याचा खापर आमच्यावर फोडायचा. नंदू उगाच पराचं कावळं करू नकोस. तुका फक्त विचारला, तू चोरी केलीस असं म्हटला काय? काय भरोसा? आता तुमका मी गावलंय, दुसरा कोण असता तर ता काय नाही. पोलिसांका बोलवा आणि घ्या झडती. हा, पण सरसकट सगळ्यांची झडती घ्यायची, फक्त माझ्या एकट्याची नाही. अरे बाबा नंदू, आधी शोधूया ना. आधीच पोलीस कशा गोयत, आधी आपण शोधूया. शांभव, पोलिसांका बोलवा. प्रश्न 50,000 नाही हा, प्रश्न चोरी झाल्याचा हा. इतके दिवस गोदामातले काजू गायब होत होते, त्याचा अजून छडा लागलेला नाही, त्यातून आता ही चोरी. शांभव माझा ऐका, याचा काय तो सोक्षमोक्ष लागून जाऊ. पोलिसांका बोलूया. शांभव, मी पोलिसांका बोलवून घेते. दादा दादा. शांभाऊ, जे काय असेल ना ते होऊन जाऊ दे. नाही पण असं झालाच कसा? मी असं होणं चांगलं नाही. आई आई तू शांत हो. हे बघ काही होणार नाहीये. हा काही होणार नाही. मावशी, हे बघ तो धागा ना मजबूत नसेल म्हणून तसं झालं असेल. तू प्लीज काळजी नको ना करू. काळजी कशी नको करू ओवी, यापूर्वी असं कधीच घडलं नव्हता. अरे 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 अरे, दुसऱ्यांचा वाईट केला ना की असाच होता. कळलं काय मंजू? आ? देव ना सगळं बघत असता. काय ना, सगळा इकडेच करायचा आणि सगळा इकडेच भोगायचा. आली ताई, तू निदान 4 लोकांमध्ये नका म्हणून असं काही. लोक चांगलं नाही बोलत आहेत आपल्याबद्दल. नका करू हे सगळं, नका बोलू उगाच. बोलणार मी बोलणार ना. माका कोणाची भीती नाही हा. आणि मी बोलले नाही ना तरी त्या होणारच. दिसला ना जा काय झाला ता. आमच्याशी स्वार्थीपणा करणाऱ्यांका ना देवानीच ताकीद दिली की बाबा आता ना स्वार्थीपणा पास झाला. हय घेऊन जायची आई संपत्ती. अरे वा चारू, मला फक्त उमाच्या पूजेचा फियास्को व्हायला हवा होता, पण लालीने सुरू केलेला हा वाद बोनस आहे म्हणायचा. आई बघ, लालियात त्याच्या बोलण्याकडे नको लक्ष देऊ. हे बघ, मी ना दुसरा गुंडा आणलाय. तू एक काम कर, तू त्याने कर. हा बरोबर बोलतेस निशी. अगो हिच्या तोंडात कोण आवर घालू शकत नाही. आणि हिच्यामुळे आपला तोंड किती खराब करून घ्यायचा. तुम्ही किती काय पण बोललात ना तरी मी चुकीचा नाही ठरता. कसा उमा समजला? अगो तो सूद गुंडो अखंड नसत, नाहीतर तो धागो पक्को नसतलो. त्यात अपशकून वगैरे काय नसता, समजला? आणि हो बघ, माझ्याकडे एक अधिक सूद गुंडो हा, तो तू घे आणि या वडाक सूद गुंडाळ. आणि याक लक्षात ठेव, सगळे पुन्हा पहिल्यापासून 7 फेरे मार. अजिबात काळजी करू नकोस. योगे अगो, तू आणि दादान इतक्या लोकांचा भरा केलास, इतक्या लोकांचे संसार तुम्ही सावरले असास, काय वाईट होचा नाही. या सगळ्यांचे आशीर्वाद आता तुमच्या पाठीशी असत. तुमचा कधीच काय वाईट होचा नाही आणि आम्ही वाईट होऊ देऊच नाही. तुम्ही पूजा पूर्ण करा, समजला? योगे
कधी ठेवले होते इकडे पैसे? काल सकाळी बघले तर पैसे नव्हते. म्हणजे चोरी काल झाली तर. पण पैसे चोरणारा पैसे काही इथे ठेवणार नाही. त्यामुळे सगळ्यांच्या घरी जाऊन झडती घ्यावी लागेल. बरं कुलकर्णी, तुम्ही सगळ्यांचे पत्ते घ्या आणि कोणातरी चौकशीसाठी पाठवा तिकडे. हो साहेब. आणि तुम्ही मला सगळ्यांची यादी द्या. जे माणसं इथे काम करतात त्यांची नावं आणि ते कुठे राहतात ते सगळं हवं आहे मला. कोणीच राहता कामा नये. ह्या ज्या रजिस्टर या सगळ्यांचे पत्ते असतात. नाही साहेब, यात दादा खोतांचं नाव नाही आहे. म्हणजे त्यांच्या घरची धडती घेणार नाही का? कारण चोरी झालेल्या पैशांबद्दल श्यामशेठ आणि दादा खोत यांकाच माहित होता. अरे बाबा नंदू, हे येऊन जाऊन दादांवर किती घसरतस रे? त्यांनी काय घेऊन खाल्ला का तुझा? भाऊ शांत व्हा. यांच्या मनात यो प्रश्न येणं साहजिक हा. आणि फक्त नंदूच्याच नाही, बाकी कामगारांच्या मनात पण यो प्रश्न येऊच शकतो ना. नियम सगळ्यांका सारखा हा. आता मी इथे काम करते तर माझ्या घराची झडती घ्यायला हवी. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही माझ्या घराची झडती घ्या. माझं यापुढचं सगळं आयुष्य यांचाच आहे. यांच्यावर जर काही संकट येणार असतात ना, कृपा कर पण त्याचं निवारण कर. मी हात जोडते. उमाताई, अहो अपशकून शकून असं काहीच नसतं. आपले हे सगळे मनाचे भास असतात. तुम्ही प्लीज मनाला वाईट वाटून घेऊ नका. कोपरा न कोपरा तपासा. हो साहेब. साहेब ऐका ना. साहेब तिकडे मिळत नसेल तर इकडे बघा. हो साहेब. हो साहेब, याची काही एक गरज नाही. साहेब, दादांवर संशय घेणं म्हणजे देवावर संशय घेण्यासारखा. आणि माका या सगळं अजिबात मान्य नाही. अंबा शामभाऊ. इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही इथपर्यंत येले तर घराची झडती घ्या. उगी शंका नको. साहेब, अख्खं मांगर पालती घातलं तर कुठंच काय सापडलं नाही. बोललेलं नाही साहेब, दादांचा यात काहीच संबंध नाही. बरं चला आपण दुसरीकडे जाऊया. हो. बघा, त्याच्यात नक्कीच पैसे असतील. नीट बघा, नीट बघा. नक्कीच काहीतरी गावतला. बघा, सापडले ना. मी सांगितलं होतं ना. आता सांगा काय कारवाई करतले. साहेब, हे पैसे मीच दिले होते दादांना काहीतरी कामासाठी. नाही शामभाऊ, हे पैसे माका तुम्ही दिलेले नाही. पण हे पैसे
माझ्या घरात कशी येले हे माका माहित नाही. सांगा शामराव, काय करायचं आता? बोला शामराव, आता काय करायचं? तुम्ही जडती घ्यायला बोलावलो, आम्ही आलो. आणि हे पैसे दादा कोतांच्या घरीच सापडले. आता तुम्ही जे म्हणाल ते करू आम्ही. हे बघा साहेब, मला यात कुठचीच तक्रार करूची नाही. वा रे वा, ह्या बघा काय ता तुमच्या माणसाकडे सापडलं म्हणून केस रपातापा करूची आहे का? माका सांगा, ह्यो भेदभाव किती आहेत? कोतांकडे पैसे सापडले म्हणून? ह्यात जर आमच्यापैकी कोणाकडे सापडले असते तर आमका किती वर्षासाठी जेलमध्ये टाकला असतात? पोलीस केस करायची नसेल तर नका करू, पण पंचांका बोलवा आणि न्याय निवाडो करा. हे बघ नंदू, मी तुका सांगतो. भाऊ जाणतो, तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या. पोलिसांच्या ताब्यात द्या, नाही तर पंचांना बोलवा. पण मी सांगतोय, हे पैसे कुठून आले माका खरंच माहित नाही. माझो माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे. हो दादा, चुकान काहीतरी भरत असताना हे पुणका तुमच्याकडे इला असाल. या सगळ्यात तुम्ही किती स्वतः गोवतात? तुम्ही कशा एवढा मोठा बालन स्वतःवर घेतास? तरीही श्यामभाऊ, तुम्ही पंचांना बोलवा आणि मी निर्दोष आहे हे माझा देव सिद्ध करेल. उमा, छान झाली हा पूजा. हे घे वाण. आणि या तुमचा. निशी, ये सगळ्यांका वाण दे. मंजू, या घे माझा वाण घे. हा हो, हा, हे घे लाली, ते तुम्हाला पण. आशीर्वाद आशीर्वाद. आणि चारू, आता ना या सगळ्या तू बघून ठेव काय. पुढच्या वर्षी ह्या सगळं तुका करूच. हो पुणग्या, तू माका वाण नाही दिलंस का? बरं, या घे माझा वाण घे. वाईट वागणाऱ्यांना वाण देणार नाही आणि त्यांच्याकडून घेणार बी नाही. राहू दे तुझा वाण तुझ्याकडे. जाते मी. लालीताई, थांबा. अगो उमा, कित्याक थांबवलं ते का? नाहीतरी काय चांगला बोलाव होता ता. जाऊ दे ते का. वहिनी, हो असं काय बोलतास? आपण सगळे देवाची पूजा करूक जमलो ना. देवाच्या दारी सगळ्यांका सारखी वागणूक देऊची असता. कोणामध्ये भेदभाव करूचो नसता. तरीच आपली पूजा देवापर्यंत पोचत असा माका वाटतं. लालीताईंचा वाण घेऊक नकार देणं म्हणजे वाणाचा अपमान करणं. ऐका माझा, त्यांचा वाण घ्या आणि तुम्ही सुद्धा त्यांना वाण द्या. आजपर्यंत कायम ऐकत येलास ना माझा, आज शेवटचा ऐका.